5 ऑगस्ट 2024ला म्हणजे साधारण आठवड्याभरापूर्वी ऑलिम्पिक्समध्ये जिम्नॅस्टिकच्या फ्लोअर एक्सरसाइजचा मेडल इव्हेंट पार पडला, ज्यात बाजी मारली ब्राझीलच्या रेबेका अंद्रेदनं. सिल्वर मेडल मिळालं अमेरिकेच्या सिमोन बाइल्सला आणि ब्रॉन्झ मेडल मिळालं अमेरिकेच्या जॉर्डन चिलीजला. रिझल्ट लागल्यावर मेडल सेरेमनी पार पडली आणि ब्रॉन्झ आणि सिल्वर जिंकलेल्या चिलीज आणि सिमोननं गुडघ्यावर बसून गोल्ड मेडल मिळवणाऱ्या रेबेकाला अभिवादन केलं. या तिघींचा हा फोटो प्रचंड गाजला. वयाच्या 23व्या वर्षी ऑलिम्पिक मेडल मिळवलेल्या जॉर्डन चिलीजचं कौतुक व्हायला लागलं आणि साधारण रविवारी 11 ऑगस्टला बातमी आली, जॉर्डन चिलीजचं ब्रॉन्झ मेडल काढून रोमानियाच्या खेळाडूला बहाल. CAS कोर्टाचा निर्णय. आता भारतीय चाहत्यांचे कान या बातमीमुळे टवकारले गेले. याचं कारण म्हणजे मेडल काढून दुसऱ्या खेळाडूला देण्याचा निर्णय हा CAS कोर्टाचा होता. यात CAS कोर्टामध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्याबद्दलचा निर्णय पेंडिंग आहे. वजन 100 ग्रॅम जास्त भरल्यामुळे अपात्र ठरलेल्या विनेशनं आपल्याला जॉईंट सिल्वर मेडल देण्यात यावं अशी मागणी केली आहे. तिच्या प्रकरणाबद्दलचा युक्तिवाद पार पडला असून अंतिम सुनावणी होणं बाकी आहे. त्यामुळं जर CAS कोर्ट मेडल मिळालेल्या खेळाडूचं मेडल काढून दुसऱ्या खेळाडूला देऊ शकतं, तर विनेश बाबत हा न्याय लागू होणार का, असा प्रश्न आता विचारला जातोय. पण चिलीज सोबत नेमकं काय घडलं? तिच्या मेडलचा विषय कोर्टात कशामुळे गेला? चिलीजच्या मेडल विरोधात अपील करणाऱ्या रोमानियाच्या बाजूने निकाल लागला, तसाच विनेशच्या बाबतीत लागेल का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर 5 ऑगस्टला ऑलिम्पिक्समध्ये जिम्नॅस्टिक फ्लोअर एक्सरसाइजचा इव्हेंट पार पडला. यात रेबेका अंद्रेदनं 14.166 पॉइंट्स मिळवत गोल्ड नक्की केलं. अमेरिकेच्या सिमोन बाइल्सनं 14.133 पॉइंट्स मिळवत सिल्वर नक्की केलं. तर ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं रोमानियाच्या एना बार्बासोवला. तिचे पॉइंट्स होते 13.700. आता सेम 13.700 पॉइंट्स रोमानियाच्याच सबरीना वोइनियाचेही होते, पण सबरीनापेक्षा हायर एक्झिक्युशन स्कोर असल्यानं बार्बासोवला तिसरं स्थान देण्यात आलं आणि तिचं ब्रॉन्झ मेडल नक्की झालं. बार्बासोवनं ब्रॉन्झ मेडल मिळाल्याचा आनंद साजरा करायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला थोडक्यात मेडल हुकल्यानं रोमानियाची सबरीना आणि 5व्या क्रमांकावर राहिलेली अमेरिकेची जॉर्डन चिलीज या नाराज होत्या. पण काही मिनिटांचा वेळ गेला आणि जिम्नॅस्टिक फ्लोअरवर खळबळ बघायला मिळाली. रोमानियाच्या बार्बासोवला 4था क्रमांक देण्यात आला, तर 5व्या क्रमांकावर असलेल्या चिलीजला ब्रॉन्झ मेडल मिळालं. चिलीजच्या सुरुवातीच्या 13.666 पॉइंट्स मध्ये वाढ करून 13.766 असे पॉइंट दिसायला लागले आणि तिनं ब्रॉन्झ मेडल जिंकलं. याचं कारण ठरलं होतं एक अपील. अमेरिकन टीमच्या हेड कोचनं चिलीजच्या स्कोरची इन्क्वायरी करण्याची मागणी रेफरीकडे केली. आता नियमानुसार जिम्नॅस्टच्या डिफिकल्टी स्कोर बद्दल कोचेस इन्क्वायरी करू शकतात. डिफिकल्टी स्कोर मध्ये चिलीजला 1 पॉइंट्स कमी होते, पण कोचनं इन्क्वायरी केली. पॉइंट्स पुन्हा चेक झाले आणि 1 पॉइंट्स वाढले. चिलीजचा स्कोर बार्बासोवपेक्षा 0.066 पॉइंट्सनं जास्त झाला आणि मेडल चिलीजला मिळालं. आता सुरू झाला वाद, कारण मेडलवर आपला दावा आहे असं रोमानियाच्या दोन्ही खेळाडूंचं म्हणणं होतं. त्यामुळे रोमानियाचे कोच आणि कमिटीनं प्रकरण लगेचच CAS कोर्टात नेलं. आता CAS कोर्ट काय काम करतं? कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट अंतर्गत ऑलिम्पिक मधल्या खेळांमधले कुठल्याही तांत्रिक नियमांबद्दलचे वाद सोडवले जातात. खेळाडू, क्लब, क्रीडा संघटना, क्रीडा स्पर्धांचे आयोजक आणि प्रसारक सगळेच CAS कडे दाद मागू शकतात. त्यानंतर CAS कोर्ट दोन्ही बाजू ऐकून घेतं आणि त्या वादावरचा निकाल देतं. अशीच दाद विनेशनं स्वतःला मेडल मिळावं म्हणून मागितली. तर रोमानियानं आक्षेप घेतला चिलीजला ज्यामुळे मेडल मिळालं त्या कोचनं केलेल्या इन्क्वायरीवर. रोमानियाचा आक्षेप असा होता की अमेरिकेच्या कोचनं 1 मिनिट 4 सेकंदांनंतर चिलीजच्या स्कोर बद्दल इन्क्वायरी केली. नियमानुसार इन्क्वायरी करण्यासाठी फक्त 1 मिनिटाचा वेळ असतो. मग 4 सेकंद उशिरा अपील केल्यानंतर ते ग्राह्य का धरण्यात आलं? 4 सेकंद उशिरा आलेलं अपील मान्य करणं हे नियमाच्या बाहेर आहे असा आक्षेप घेत त्यांनी CAS कोर्टात दाद मागितली. मग कोर्टासमोर सुनावणी झाली आणि त्यांनी अंतिम निर्णय असा दिला की खेळाच्या नियमानुसार चिलीजच्या कोचनं 1 मिनिटाची डेडलाईन पूर्ण झाल्यानंतर एन्क्वायरीसाठी अपील केलं होतं, जे ग्राह्य धरणं हीच रेफरीची चूक आहे. आता यामुळे झालं काय, तर इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक फेडरेशननं एन्क्वायरीच्या आधीचा 13.666 हाच चिलीजचा स्कोर कायम ठेवला आणि ती 5व्या क्रमांकावर फेकली गेली. तर 13.700 असा स्कोर असलेल्या रोमानियाच्या एना बार्बासोवचं ब्रॉन्झ नक्की झालं. आता
प्रक्रियेनुसार चिलीजला मिळालेलं ब्रॉन्झ जमा केलं जाईल आणि एका रिअलोकेशन सेरेमनीमध्ये ते बार्बासोवला देण्यात येईल. या विरोधात अमेरिकन ऑलिम्पिक कमिटी दाद मागणार आहे. पण तोपर्यंत सीएस कोर्टानं आपल्या पुढे आलेलं अपील उचलून धरलं आणि अमेरिकन खेळाडूचं मेडल काढून रोमानियन खेळाडूला दिलं गेलं. ही ब्रेकिंग न्यूज ठरली. मग साहजिकच हे सगळं प्रकरण विनेश फोगाटशी जोडलं गेलं. विनेश जेव्हा 50 किलो वजनी गटात खेळली तिथे ती अपात्र ठरल्यावर फायनलमध्ये क्युबन रेसलर गुझमानला संधी देण्यात आली, पण तिला अमेरिकेच्या हिल्डब्रायडंट विरोधात हार पत्करावी लागली आणि सेमीफायनलला विनेशकडून हरलेल्या गुझमानला सिल्वर मेडल मिळालं. विनेशची मागणी गुझमानचं मेडल काढून घ्यावं अशी नाहीये, तर ती आहे आपल्याला संयुक्तपणे सिल्वर मेडल मिळावं अशी. पण एका बाजूला सीएस कोर्ट एका खेळाडूला मिळालेलं मेडल काढून दुसऱ्या खेळाडूला देत असेल तर त्यांना विनेशला जॉईंट सिल्वर देणं शक्य आहे का? तर याचं उत्तर समजून घेताना एक बेसिक गोष्ट समजून घ्यावी लागेल. जॉर्डन चिलीज आणि एना बार्बासोव या प्रकरणात निकाल देताना सीएस कोर्टानं नियमांवर बोट ठेवलं. अमेरिकन कोचनं स्कोअरबद्दल एन्क्वायरी करणं हे नियमात बसत होतं, पण 1 मिनिटापेक्षा 4 सेकंद उशीर झाल्यामुळं ते बाद ठरवण्यात आलं, कारण नियम 1 मिनिटाच्या डेडलाईनचा आहे. आता विनेशच्या बाबतीत सुद्धा विषय नियमाचा आहे. विनेशचं वजन नियमात असलेल्या वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त भरलं होतं, ज्यामुळं नियमानुसार तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळं फक्त नियमांचा आधार घेतला तर विनेशच्या बाजूनं निर्णय लागणं कठीण असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. पण इथं एक पण आहे. विनेशकडून बाजू मांडताना त्याच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद. त्यांचं असं म्हणणं आहे की स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विनेश 3 कुस्त्या खेळली तेव्हा तिचं वजन नियमात बसत होतं. त्यानंतर जेव्हा रिकव्हरी सुरू झाली तेव्हा तिचं वजन वाढलं. ही सगळी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यात कोणताही फ्रॉड नाही. स्वतःच्या शरीराकडे रिकव्हरीसाठी लक्ष देणं हा खेळाडूंचा मूलभूत हक्क आहे. विनेश पहिल्या दिवशीच्या कुस्त्या या नियमात राहून लढली आणि जिंकली. त्यानंतर तिचं वजन वाढलं. त्यामुळं या पहिल्या 3 कुस्त्यांचा निकाल ग्राह्य धरण्यात यावा आणि त्यानुसार विनेशला जॉईंट सिल्वर मेडल देण्यात यावं असा युक्तिवाद विनेशच्या वकिलांचा आहे. त्यामुळेच अजूनही निकाल विनेशच्या बाजूने लागू शकतो अशी एक पुसटची आशा बाकी आहे. असं असलं तरी अमेरिका विरुद्ध रोमानिया ही केस आणि विनेश फोगाट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंग ही केस या दोन्हीमध्ये फरक आहे. 4 सेकंदांचा फरक ग्राह्य न धरणारं सीएस कोर्ट नियमांनाच केंद्रस्थानी ठेवत आलंय. जिम्नॅस्टिक मध्ये जे झालं त्यात रेफरीजनं डेडलाईन ओलांडल्यावर आलेलं एन्क्वायरी अपील स्वीकारलं, जे नियमाच्या बाहेर होतं. पण विनेशच्या केसमध्ये युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं नियमात राहूनच विनेशला अपात्र ठरवलंय. त्यामुळं सीएस कोर्ट त्यांचा निर्णय बदलण्याची शक्यता, युक्तिवाद किती जोरदार आहे आणि कोर्ट कुठले मुद्दे ग्राह्य धरतं यावर अवलंबून असणार आहे. विनेशचं काय होणार हा प्रश्न असतानाच रोमानियाची दुसरी जिम्नॅस्ट सबरीना हिच्यासाठी सीएस कोर्टात दाद मागण्यात आली होती. इव्हेंटमध्ये परफॉर्म करत असताना तिचं पाऊल बाहेर पडलं म्हणून तिचा 0.001 गुण कमी करण्यात आला होता. पण रिव्ह्यू मध्ये तिचा पाय बाहेर पडला नाही असं दिसून आलं. पण तिनं पॉइंटची एन्क्वायरी करण्यासाठी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतल्यानं सीएस कोर्टानं तिचं अपील फेटाळून लावलं. पण नियमात बसत नसल्यानंच चिलीजचं ब्रॉन्झ काढून ते बार्बासोवला देण्यात आलं. त्यामुळे विनेश आणि बार्बासोव प्रकरणात नियमांचाच फरक असल्यानं कोर्ट नेमका काय निर्णय घेणार? बार्बासोव प्रमाणे विनेशलाही मेडल मिळणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.